कोल्हापूर आणि हातकणंगले दोन्ही महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचे अर्ज भरायला मतदारसंघातले हजारो लोक आज रस्त्यावर उतरले होते। सगळे चौक, सगळे रस्ते, सगळ्या गल्ल्या पॅक होत्या। मतदारांनी ठरवलंय की हे दोन्ही महायुतीचे उमेदवार विजयी करून दिल्लीला पाठवून आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करायचे आहेत आणि आदरणीय मोदी साहेबांना पुन्हा तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री बनवायचा निर्धार आणि संकल्प कोल्हापूर आणि हातकणंगले वासियांनी घेतलेला आहे। त्यामुळे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। एवढ्या कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये 40 डिग्री 42 डिग्री तापमान असताना हजारोंच्या संख्येने आपण पाहिलात, आपण साक्षीदार आहात। आणि हे चित्र जे आहे हे चित्र या येणाऱ्या 7 मेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून या ठिकाणी दोन्ही उमेदवाराला दिल्लीला पाठवणार। सर, हातकणंगलेसाठी काय तोडगा काढलाय? हातकणंगलेसाठी तेवढा विषय सांगा। हातकणंगलेचे सर्वजण आज धैर्यशील मानेंच्या मागे आहेत। प्रकाश अण्णा आवाडे हे स्वतः इच्छुक होते, त्यांनी आपली उमेदवारी माघारी घेतली। ते स्वतः मिरवणुकीत आहेत, फॉर्म भरायला आहेत। त्याचबरोबर आणखी विनय कोरे आहेत, एड्रावकर आहेत, महाडिक आहेत। या सगळ्यांनी धैर्यशील माने हा आमचा उमेदवार आहे असा निर्णय घेतला आहे। त्यामुळे आता तुम्हाला काही शंका कुशंका काही चिंता नसावी। सगळे नेते जिल्ह्यातील सक्रिय सगळे नेते महायुती मजबूत आहे आणि त्यांनी आमचा निश्चय एकच आहे की या देशाची ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे। ही निवडणूक देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवायची आहे। त्यामुळे या देशाची निवडणूक आहे, एका मतदारसंघाची किंवा धैर्यशील माने संजय मंडलिकची नाही। ही जनतेची निवडणूक आहे आणि रयतेची निवडणूक आहे। याच्यामध्ये जनता पूर्णपणे दोन्ही उमेदवारांना विजयी करेल आणि दिल्लीला पाठवेल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।